मित्रांनो नमस्कार. आपणही जर शासकीय सेवेत नोकरीला असाल किंवा पेन्शनधारक असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे. पण विनंती एकच असेल की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने 8व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर 6 महिन्यांनी कर्मचारी प्रतिनिधींनी काही महत्त्वाच्या शिफारसी यास सादर केल्या आहेत. या शिफारशींचा परिणाम सुमारे 45 लाख सरकारी कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांवर विशेषतः संरक्षण कर्मचाऱ्यांवर होणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार, पेन्शन आणि इतर लाभांमध्ये मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. राष्ट्रीय संयुक्त सल्लागार परिषदेने 2004 नंतर नोकरीत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची मागणी केली. याशिवाय मुलांसाठी शैक्षणिक भत्ता, पदव्युत्तर स्तरापर्यंत वसतिगृह अनुदान, मोफत वैद्यकीय सुविधा आणि इतर निवृत्ती लाभांमध्ये सुधारणा सुचवली आहे. परिषदेने कुटुंबाच्या उपभोग युनिटचा निकष 3 वरून 3.6 करण्याची शिफारस केली, ज्यामुळे कर्मचाऱ्यांचा प्रारंभिक पगार हा वाढू शकतो. ही शिफारसी 2019 मध्ये श्रम मंत्रालयाने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीच्या निष्कर्षावर आधारित आहे. 8वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचा किमान पगार आणि पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ होईल. सध्या किमान पगार हा 18,000 रुपये आहे. तो 51,480 रुपयापर्यंत वाढू शकतो असा प्राथमिक अंदाज आहे. पेन्शनही 9,000 वरून 25,740 रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि प्रवास भत्त्यामध्ये सुधारणा होऊ शकते. NCGCM हे केंद्र सरकार आणि कर्मचारी यांच्यातील संवादासाठी एक महत्त्वाचं व्यासपीठ आहे. परिषदेच्या शिफारसी बंधनकारक नसल्या तरी त्या कार्मिक व प्रशिक्षण विभाग आणि वित्त मंत्रालयाकडून तपासल्या जातील. त्यानंतर अंतिम मसुद्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी घेतली जाईल. कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेसह दर 5 वर्षांनी पेन्शन वाढ आणि सर्व पेन्शनधारकांसाठी समानता आणण्याची मागणी केली. या शिफारशी जर लागू झाल्या तर कर्मचाऱ्यांचे जीवनमान नक्कीच सुधारेल, आर्थिक स्थैर्य वाढेल आणि महागाईला तोंड देणं सुद्धा सोपं होईल. विशेषतः जुन्या पेन्शन योजनेची पुनर्स्थापना कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरू शकते. सरकारच्या अंतिम निर्णयाकडे सर्वांचेही लक्ष लागून आहे. तर आता आपण बघूयात की सरकार यावर काय निर्णय घेणार, ते आपल्याला लवकरच या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती त्याची कळणार आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.